आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कासारशिरंबे तालुका कराड येथे सापळा लावून बिबट्याची शिकार करण्याचा प्रयत्न झाला असून या प्रकरणी वन विभागाने 5 जणांना ताब्यात घेतले आहे। सापळ्यातून निसटून जाण्यात बिबट्याला यश आले असून शिकार करणाऱ्या 5 जणांना शिकारीचे साहित्यासह वन विभागाने ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। सदरची कारवाई उपवन संरक्षक श्रीमती आदिती भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक महेश जांजुर्णे, वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील, वनपाल बाबूराव रम, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनरक्षक दशरथ चिट्टे, अभिनंदन सावंत, कविता रासवे, अतुल कळसे, सतीश पाटील यांनी केली आहे। नमस्कार। कराड वनपरिक्षेत्रातील कासारशिरंबे या गावामध्ये उसाच्या शेतात फासकीमध्ये बिबट अडकल्याची बातमी मिळाल्यावरून कराडची आमची टीम तिथं पोहोचतात। असं निदर्शनास आलं की फासकीमध्ये बिबटचा पाय अडकलेला आहे, परंतु लगेच बिबट तिला हिसका देऊन निघून गेला, परंतु त्याचा एक नख त्या फासकीमध्ये अडकलेला होता। स्थळ पाहणी करून इतर सखोल तपास केला असता तिथं ऊसतोड कामगार कर्नाटकमधून आलेले निदर्शनास आले। त्यांची चौकशी केली असता व त्यांच्या झोपडीमध्ये तपासणी केली असता तिथं बैल ट्रॅप अजून एक सापडला। तसेच इतर शिकारीचे साहित्य जसे वाघर आहे, सळई आहेत, छोटे पिंजरे सापडले। त्यावरून अधिक तपासासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। या 5 इसमाव आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये कारवाई केलेली आहे। सदर गुन्हा प्रकरणाचा अधिकचा तपास वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील करत आहे। थँक्यू।